आदमापूरमध्ये रात्रीचं मुक्काम केला आणि हॉटेल ना खूप मस्त होतं. म्हणजे आपली फॅमिली जेवढी मोठी असेल ना त्या हिशोबाने आपल्याला रूम किंवा हॉल देतात आणि गरम पाणी सुद्धा पहाटेचं भेटतं आणि थंडी पण खूप जास्त आहे. ब्लँकेट गादी हे सगळं त्यांनीच देतात. त्यानंतर ना पहाटे 5 वाजता आरती असते. सो मग आम्ही 3:30 वाजता उठलो होतो आणि मस्त अशी आंघोळ वगैरे केली आणि करेक्ट 5 वाजता आम्ही पोहोचलो. तर बाळूमामाची आरती झाल्यानंतर लगेच दत्तांची पण आरती असते. सो मग ती सुद्धा आरती आम्ही घेतली. आरती झाल्यानंतर मग दर्शनासाठी ना लाईन चालू होती आणि लाईन इतकी मोठी होते ना, म्हणजे पहाटेची आरती झाल्यानंतर ना तास दीड तास तर लाईन खूप मोठी असते. तर आम्हाला वाटलं की एवढं सकाळचं काय दर्शनासाठी लाईन मोठी नसेल, पण आम्ही तिथे गेल्यानंतर बघितलं तर खूप गर्दी होती. एवढी मोठी लाईन बघितली आणि परत खाली आलो आणि खाली आल्यानंतर ना मग मुख दर्शनासाठी लाईन असते ना, तिथं उभा राहिलो. तर तिथे काय एवढी जास्त गर्दी नव्हती. तर आम्हाला ना 7 वाजता कोल्हापूरला पण जायचं होतं, कारण तिथं पण ना देवीचे दर्शन लवकर केलं तरच भेटतात, कारण तिथं पण खूप गर्दी असते आणि मंगळवारचं वार होता. तर मला ना फुगडी खेळायला अजिबात येत नाही, पण मी पहिल्यांदाच ट्राय केलं. ते पण वहिनी खूप फोर्स करत होत्या आणि डान्स पण मी पहिल्यांदाच करत होती. मला काही जमत नव्हतं तरी पण मी प्रयत्न करत होती.